सर्वांना नमस्कार. मी आहे सविता आणि स्वागत आहे तुमचं सावीज लाईफस्टाईलच्या व्लॉग्समध्ये. तर हा ब्लॉग आहे शनिवारचा आणि शनिवारी शांभवीची म्हणजेच माझ्या पिल्लूची होती स्कूल ट्रिप. मग काय आज आम्ही थोडंसं लवकर उठलो, म्हणजे 6 वाजताच उठलो. रोज आम्ही तसं 7 सव्वा 7पर्यंत उठतो, पण आता हिच्या 8 वाजता ट्रिप जाणार होती स्कूल ट्रिप. मग आम्हाला सुद्धा लवकर उठावं लागलं. सगळ्यात कधी उठले नाही, आधी मी कुकर खोलला. आता तुम्ही म्हणाल कुकरमध्ये मी काय ठेवलं सकाळ सकाळी, तर हे बघा कुकरमध्ये ना मी आप्याचं पीठ आंबण्यासाठी ठेवलेलं होतं. आणि हे पहा सकाळी 6 वाजलेले आहेत आणि पीठ किती छान फर्मंट झालेलं आहे. तसं गरमीचं कुठलं इडली आप्याचं पीठ वगैरे लगेचच फर्मंट होतं, पण गेले 4 दिवस ना आमच्या इकडे खूपच थंडी पडली आणि अगदी गारठा आहे हवेमध्ये. मग मला टेन्शन होतं, पीठ व्यवस्थित फर्मंट झालं तर आप्पे वगैरे चांगले होणार नाही तर होणार नाहीत. आणि पिल्लूच्या शाळेमध्ये सांगितलेलं की टिफिनमध्ये आप्पे डोसा वगैरे असं काहीतरी बनवून द्या त्यांना. म्हणून मग पिल्लूला माझ्या आप्पे आवडतात जास्त, म्हणून हे पीठ मी आंबण्यासाठी ठेवलेलं. तर मी काय केलेलं, रात्री कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलं, थोडंसं 1-2 मिनटं गरम केलं कुकरमधलं पाणी आणि त्याच्यामध्ये हे ना वाटलेलं पिठाचं भांडं ठेवलं. आता थोडंसं तुम्ही म्हणजे भांडं छोटं वगैरे असेल किंवा थोड्या प्रमाणात बनवत असाल ना आणि थंडीचे दिवस असतील तर ह्या ट्रिकनं खूप छान असं पीठ फर्मंट होतं बरं का. तुम्हीसुद्धा ही आयडिया नक्कीच वापरू शकतात. मग त्याच्यातलं थोडं पीठ मी बाजूला काढलं आणि फ्रीजमध्ये सरकलं, कारण एवढं पीठ काही संपणार नव्हतं आज. उद्या डोसे वगैरे बनवता येतील म्हणून फ्रीजमध्ये ठेवलं. मग काय ब्रश वगैरे केला, फ्रेश झालो आणि म्हटलं चहा बनवूया. एका साईडला दूध गरम करायला ठेवलं आणि चहा टाकला, कारण थंडी खूप होती त्याच्यामुळे म्हटलं आधी चहा पिऊया आणि नंतरच बाकी सगळ्या कामाला लागूया. मिस्टर पण सकाळी उठलेले, दोघांनी छान असं चहा घेतला. चहा पिऊन झाला तोच पिल्लू उठली आणि पिल्लूचा मूड बघा. सकाळ सकाळी तिच्या डोळ्यातली झोप काय जात नव्हती आणि तिला झोपायचं सुद्धा नव्हतं, कारण तिची ट्रीप होती. आणि मूड असेल तरच आमच्या मॅडम गुड मॉर्निंग म्हणतात बरं का. आता मी इतकं गुड मॉर्निंग म्हटलं पण मॅडम आमच्या काही रिप्लाय देणार मला. त्याच्यात आता उठल्या उठल्या मॅडम बाबांच्या मांडीवरती बसलेत, म्हणजे काय आता लाडोबा झालेत त्याच्यामुळे काय बोलणार नाही आहेत. तर अशा या गप्पा गोष्टी पिल्लू बरोबर बाबांच्या आणि तिच्या चालू होत्या. पिकनिकला कोण कोण येणार सांग की. पिल्लू पिल्लू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाळा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आले अजून झोप गेली ना पिल्लूची. गुड मॉर्निंग पेटू. नाही. त्याच्यानंतर थोडा वेळ गेला आणि बाल्कनीचं दार उघडलं तर पाहू शकता अजून सूर्यनारायणांचं दर्शन झालं नाही आहे. 7 वाजलेत. मग काय नारळ वगैरे खोबरं मी रात्रीच काढून फ्रीजमध्ये ठेवलेलं. म्हटलं चटणी बनवून घेऊयात. आणि चटणी पण स्कूलमधून ना जास्त पातळ बनवून देऊ नका म्हटलेली, कारण बऱ्याच जणांचे डब्यातून ना भाजी वगैरे लीक होते आणि चटणी पण लीक होते. त्याच्यामुळे थोडी घट्टसर अशी चटणी बनवून द्या म्हणून टीचरांनी आधीच सांगितलं. मग मिक्सरमध्ये चटणी बारीक केली, छान असा तडकासुद्धा दिला, वरून तडका टाकला आणि अशा प्रकारे चटणी तयार झाली. पिल्लूला म्हटलं आधी आंघोळ घालून घेऊया आणि आंघोळ झाल्यानंतर ही आमची अशी नौटंकी चालू असते. आंघोळ केल्या केल्या आमच्या पिल्लूला खूप थंडी वाजते आणि मग हा तिचा जो टेडीचा रग आहे ना तो गुंडाळून तिला असं ठेवावं लागतं. थंडी नसली तरी सुद्धा मुद्दामची थंडी आम्हाला वाजते. आणि ही बघा नौटंकी आमची, अशी ही नेहमीची नौटंकी आहे. मग पिल्लूचं आवरलं, तिला ड्रेससुद्धा घातला आणि थंडी होती त्याच्यामुळे मी हाऊस ड्रेसच्या खाली थंडी असेल तर असं लॉंग स्लीवचं टी शर्ट घालते. स्वेटर घालण्यापेक्षा तेच बरं पडतं आणि कम्फर्टेबलसुद्धा असतं. मग काय बड्डेला खुर्ची मिळालेली आहे आमच्या पिल्लूला, त्याच्यावर बसून तिचं असं चालू होतं. मग म्हटलं आता सगळे कामं आवरलेले आहेत, पटकन आप्पे बनवूया, तिला थोडंसं खायला देऊया आणि टिफिनसुद्धा तिचा भरून देता येतो म्हणून मग पटकन अशा आप्पे बनवून घेतले. पीठ छान आंबल्यामुळे ना आप्पे छान एकदम मऊ जाळीदार झालेले. आप्यामध्ये मी ना जिरं आणि कांदा टाकलेला आणि थोडी बारीक चिरून कोथिंबीरसुद्धा टाकलेली, ओली कोथिंबीर आणि मीठ. तर तुम्ही आप्पे कशा प्रकारे बनवता कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याच्यानंतर पिल्लूला थोडंसं आप्पे भरवले, दूध प्यायला दिलं, टिफिन तिचा भरला आणि थंडी जास्त होती म्हटलं टू व्हीलरवरून नकोच 4 व्हीलरमधून तिला सोडायला जाऊया. मग पिल्लू काय जाम खुश झाली. गाडीमध्ये बसलो आणि गाडीमध्ये मग पिल्लूच्या अशा गप्पा गोष्टी चालू होतात. कुठं चाललीस आहे का? कुठं कुठे जाणार आहे? काय करणार आहे तिथे जाऊन? आणि तिकडे कशाला केलाय बाबा ना? इकडे माणसं आहेत का माग? हमारे डॅडी
क्या सीख रहा है? पिल्लू ना ट्रिपला जाणार होती तर 8-9 किलोमीटर होती इंचना हे गाव आहे. तिथं स्वयंभू गणेश मंदिर आहे आणि गार्डन सुद्धा आहे. तिकडेच त्यांना ट्रिपला नेलेलं. क्रुझर होत्या 3-4 टीचर आंटी वगैरे गेलेल्या आणि पिल्लूला 12:30 वाजता स्कूलवरून आणायला जायचं होतं. तिथं म्हणजे तिथूनच पिकअप करायला सांगितलेलं आणि पिल्लू अशा प्रकारे 12:30 वाजता घरी आली. मग शांभवी फ्रेश वगैरे झाली आणि ह्या आहेत सासूबाईंच्या आई म्हणजे मिस्टरांच्या आजी. मला वाटते एज त्यांचं 86-87 असेल. बाजूलाच हॉस्पिटलमध्ये आलेल्या ट्रीटमेंटसाठी. मग घरी आलेल्या दिवसभर थांबल्या आणि शांभवी तर दिवसभर ड्रॉइंगमध्येच असते. ड्रॉइंग किंवा पझल वगैरे जोडत असते आणि तिला बड्डेला हे ड्रॉइंगचा सेट गिफ्ट दिलेला शेजारच्या ताईंनी आणि तिचं सतत आता काय ड्रॉइंगची बुक फुल भरेपर्यंत तिचं हे ड्रॉइंगचं काम चालूच असणार. मग काय आज आजींची सोबत मिळालेली आणि दोघी अशा ड्रॉइंग करत होत्या आणि आजी ना ड्रॉइंग तर बघा किती सुरेख केलेच त्यांनी. पण त्यांनी भरतकाम विणकाम वगैरे आधी खूप छान करायच्या. म्हणजे मी बघितलं आहे आणि स्वयंपाक तर त्या इतक्या छान करतात ना. पण आता वयाच्या मानाने त्यांना होत नाही त्याच्यामुळे करत नाहीत. पण बघा त्या हातातली कला ना कुठंच जात नाही म्हणतात ना, ते खरं आहे. त्यांनी ड्रॉइंग किती छान काढली आणि शांभवीला सुद्धा आवडते. मग शांभवी आणि त्या अशा ड्रॉइंग करत होत्या. आधी फ्रूट्स वगैरे काढले आणि नंतर अशी फुलदाणी त्यांनी छान ड्रॉइंग करून दिलेली आजीने. आणि दोघी आजी नातींचं ना असं ड्रॉइंग काढायचं काम चालू होतं. असं लहान मुलांना ना कोणतरी शिकवणारं असेल ना, वयस्कर आजी व आजोबा वगैरे, तर खरंच मुलं खूप रुळतात. आणि शांभवी मग काय 1-2 तास तरी या दोघींचं असं ड्रॉइंग काढायचं काम चालू होतं आणि गप्पा गोष्टीसुद्धा सोबत चालू होत्या बरं का. मग काय आजी दिवसभर थांबलेल्या आणि रात्री मग त्यांच्या घरी गेलेल्या, कारण त्या इथंच राहतात जवळच. मग पिल्लूच्या टीचरांनी असा स्कूलमधून त्यांच्या स्कूल ग्रुपवरती त्यांच्या ट्रिपचा व्हिडिओ बनवलेला, तो पाठवला आणि छान मस्त एन्जॉय केली मुलांनी ट्रिप. व्हिडिओ बघून तर वाटतंय. तर मुलांनी तर ट्रिप एन्जॉय केली. पण तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझे हे छान छान व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील ना, तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलसमोरील बेल आयकन दाबून चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. चला मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.